ठीक आहे, चला. आज आपण मराठी व्याकरणामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन म्हणजे काय या विषयावर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. काल आपण काय काय पाहिलं सांगितलं. भाषा म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे भाषा म्हणजे काय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, व्याकरण म्हणजे काय. वी अधिक आ अधिक कृ बरोबर व्याकरण. कृचा अर्थ काय, स्पष्टीकरण करणे. त्या गोष्टी आपण काल व्यवस्थित पाहिल्या, सर्वांनी वाचून आलं असेल असं गृहीत धरतो. ठीक आहे. आज आपल्याला काय पाहायचंय की स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, या घटकावर आपल्याला पूर्ण फोकस करायचा आहे. आता स्वर म्हणजे काय, ठीक आहे. आता बघा स्वर म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपण स्वर म्हणजे काय हा घटक पाहू. स्वर पा, स्वर हा जो शब्द आहे हा स्वरू या धातूपासून तयार झाला आहे. कोणत्या, स्वरू. आणि स्वरू या धातूचा अर्थ होतो उच्चार करणे. काय करणे, उच्चार करणे. स्वरू या धातूचा अर्थ होतो उच्चार करणे. ठीक आहे. मग बघा आता स्वरू या धातूचा अर्थ उच्चार करणे होतो. आणि स्वर म्हणजे काय, आता स्वराचा उच्चार करत असताना आपलं तोंड कसं असते, पसरलेल्या अवस्थेत असते, पसरलेल्या. आता पहा स्वराचा उच्चार करताना, उच्चार स्वराचा उच्चार करताना आपले तोंड पसरलेले असते, आपले तोंड पसरलेले असते. म्हणजे याचा अर्थ ते विवर्त असते, विवर्त. आता तुम्हाला शॉर्टकट मध्ये मी असं समजावून सांगितलं. समजा पहा, आता स्वराचा उच्चार करत असताना सगळ्यात पहिले एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला ताकद लागत नाही, जोर लागत नाही. पुन्हा स्वर अलगदरित्या बाहेर पडतात. कसे पडतात, अलगद. त्याला काहीच करायची गरज नाही. स्वर ही पूर्ण उच्चाराची वर्ण असतात. ज्या वर्णांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच वर्णाची गरज लागत नाही त्या वर्णांना आपण काय म्हणतो, स्वर असे म्हणत असतो. स्वर ही मुळात काय असतात, आपण अक्षराची व्याख्या करत असताना काय म्हणतो, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना अक्षर असे म्हणतात. असा आपण टॉपिक काय करत असतो, अभ्यास करत असतो. आता मग स्वर बघा, स्वराला स्वरू धातूपासून बनला. स्वरू धातूचा अर्थ उच्चार करणे असा होतो. आणि स्वराचा उच्चार कसा होतो. पुन्हा दुसरी गोष्ट बघा, स्वराची अजून एक सुंदर अशी व्याख्या जी तुम्हाला सहज ध्यानात राहील. ज्या वर्णाचा उच्चार सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय असतो, सारखा असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, स्वर असे म्हणत असतो. कसा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. समजा उदाहरण तुम्ही असं म्हणले तर मरो स्वर काय राहते, आ म्हणले तर काय राहते, आच राहते. दुसरी गोष्ट, स्वर कशी बाहेर पडतात, अलगद बाहेर पडतात. अलगद म्हणजे काय, त्याला काहीच करायचं काम नाही. समजा तुम्हाला एखाद्याने चिमटा घेतला तर तुम्ही असं म्हणता का, क ख ग ग असं नाही म्हणत. काय म्हणता, आ किंवा ई किंवा आई असं म्हणता की नाही म्हणता. तुम्ही घरामध्ये एखादी म्हातारी आजी असेल है की नाही, तर ती ज्यावेळेस कणती, काय करते, कणती, त्यावेळेस त्याच्यामध्ये ती कशी कणती की असं म्हणते. याचा अर्थ काय असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, स्वरच बाहेर पडतात. ती कधी क का की म्हणते का, नाही म्हणत. आलं लक्षात. त्याच्यामुळे आपल्याला स्वर त्याला असं म्हणता येत असतं की ज्याचा उच्चार अलगद होतो, ज्या वर्णांना दुसऱ्या वर्णाची मदत लागत नाही, जी वर्ण स्वतः मुळात अक्षरे असतात, आपण त्याला काय म्हणत असतो, स्वर असं म्हणत असतो. हे एक सर्वात महत्वाचं स्वराचं वैशिष्ट्य. स्वराचा विवृत्त ध्वनी म्हणतात. स्वराला काय म्हणतात, विवृत्त ध्वनी असे म्हणतात. विवृत्त ध्वनी असे म्हणत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता आपण पाहू स्वरादी, है की नाही. स्वरादी कशाला म्हणायचं रे, आदी म्हणजे आरंभ ज्याच्या स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात. आदी म्हणजे आरंभी ज्याच्या स्वर आहे त्याला आपण स्वरादी असं म्हणत असतो. मराठीमध्ये किती स्वर आहेत, स्वरादी किती आहेत, 2. अम आणि आहा. मराठीमध्ये स्वर किती आहेत, 14. किती स्वर आहेत, 14, आहे की नाही. पूर्ण उच्चाराची वर्ण आहेत स्वर. आणि स्वरादी कशी वर्ण आहेत, पूर्ण उच्चाराची वर्ण आहेत. त्यांना दुसऱ्या कोणत्याही वर्णाची गरज पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्ही हे बघितलं, स्वराचे वैशिष्ट्य काय बघितलं, ज्या वर्णाचा उच्चार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा होतो, सारखा होतो. त्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य काय बघितलं, ज्या वर्णांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच वर्णाची मदत घ्यावी लागत नाही, त्या पूर्ण उच्चाराच्या वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वराचा उच्चार कसा होतो, अलगद होतो. त्याला ताकद लागते का, नाही. ठीक आहे. स्वराचा पाय मोडून लिहितात का, नाही. जर तुम्ही चुकून स्वराचा पाय मोडला तर तुमचे दोन्ही पाय काय होतात, मोडत असतात. मग बघा आता आपण स्वरादी, आता स्वरादीच्या संदर्भामध्ये बोलू. पहा, अम आणि आहा असे 2 स्वर आहेत. आदी म्हणजे आरंभ, आदी म्हणजे आरंभी ज्याच्या स्वर आहे त्याला आपण काय म्हणत असतो, स्वरादी असं म्हणत असतो. आदी म्हणजे आरंभी, सुरुवातीला स्वर असणे. पहा, किंवा एकदम छोटी आणि साधी व्याख्या सांगतो तुम्हाला मी. पहा,
विसर्ग आणि अनुस्वार, काय विसर्ग आणि अनुस्वार याच्या आधी स्वर असणं त्याला स्वरादी असे म्हणतात. आता बघा अम आहे ना, अम आहे म्हणजे इथं काय, हे अनुस्वार आहे. ठीक आहे, हे काय, याला काय म्हणतात रे, विसर्ग. याला काय म्हणतात, विसर्ग. याला काय म्हणतात, अनुस्वार. आता विसर्गाचा अर्थ काय होतो, ह या व्यंजनाला हिसडा देणे. अप्रत्यक्षरित्या ह चा उच्चार होतो विसर्गामध्ये. विसर्ग तुम्हाला माहिती आहे ना, पित्र जेव्हा गेल्यावर 2 टिप्पी लावतात पिवळे, त्याला आपण काय म्हणायचं, विसर्ग म्हणायचं. ठीक आहे, आणि विसर्गाचाच अर्थ होतो ह या व्यंजनाला स्पर्श करणे किंवा श्वास सोडणे. विसर्गाचा अर्थ काय होतो, श्वास सोडणे. आता बघा हे अ तयार झालं म्हणजे याचा अर्थ असं झालं, अ अधिक अनुस्वार. काय, अ अधिक अनुस्वार म्हणजे अनुस्वाराच्या आधी स्वर असणे म्हणजे स्वरादी. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला कम तयार करायचं, काय करायचं, कम. तर कम तयार करत असताना क हलांत अ अधिक अनुस्वार. अनुस्वार म्हणजे याचा अर्थ अनुस्वाराच्या आधी काय आला, अ आला म्हणजे स्वर आला, म्हणून आपण त्याला काय म्हणलो, स्वरादी. आता बघा रे पोरो, तुम्ही याला वाचा बरं. आता याला वाचा बरं, तुम्ही याला वाचा, नमो वाचलं. काय वाचलं तुम्ही, नमो असं वाचलं. पण बाबा याला विसर्ग द्या, आता उच्चार बदलते. आता तुम्ही नमो म्हणू शकता का, नाही. कसं म्हणता, नमो. काय म्हणता, नमो असं म्हणता. म्हणजे याचा अर्थ इथं बघा, म हलांत आव अधिक काय, विसर्ग म्हणजेच विसर्गाच्या आधी स्वर असणे त्याला काय म्हणायचं, स्वरादी असं म्हणतात. काय म्हणतात, स्वरादी असं म्हणतात. ठीक आहे, सो आता व्यंजनाचा भाग पाहू आपण. व्यंजन म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, व्यंजनाचा अर्थ काय. आता बघा व्यंजनाची व्याख्या कशी करतात, ज्या वर्णांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागते, स्वराची मदत घ्यावी लागते, अशा अपूर्ण उच्चाराच्या वर्णांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजनांना परवर्ण असे म्हणतात, व्यंजनांना स्वरांत असे म्हणतात, व्यंजनांना काय म्हणायचं, संवर्त असे म्हणतात. म्हणजे व्यंजनाचे नाव काय काय आहेत, परवर्ण आहे की नाही, स्वरांत, त्याच्यानंतर संवर्त आणि त्याच्यानंतर अपूर्ण वर्ण. अपूर्ण वर्ण एवढे नाव आहेत याला, लक्षात आलं का. आता परवर्ण म्हणजे ही दुसरी वर्ण आहेत, स्वरांत म्हणजे ज्याच्या अंती स्वर आहे. ध्यानात राहू द्या, ज्या वर्णाचा उच्चार सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखा नसतो, म्हणजे ज्या वर्णाची सुरुवात एका वर्णाने होते आणि शेवट स्वराने होतो त्याला व्यंजन असे म्हणतात. लक्षात आलं. मग आपल्याला ह्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपल्याकडे किती व्यंजने आहेत, 34 व्यंजने आहेत. 34 व्यंजने आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण 34 व्यंजनाचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे.